टाळी वाजवा आम्ही गेलो. न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला भून कंठी. घरी दिला ठाव घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला भून कंठी. तुका म्हणे के ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला भून कंठी. वागविला भून कंठी. भून कंठी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा न लगे मरावे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी मला थोडा बेसाने आवाज. माझ्या उपकारासाठी वागविला भून कंठी. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग. देवमान्य संत, संत मान्य संत, समाज मान्य संत, शास्त्रमान्य संत, राजमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा बहुतेकांच्या कानपाठ असणारा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जीवनभर जी भगवंताची भक्ती केली, आराधना केली, उपासना केली, त्या भक्तीची फलश्रुती काय मिळाली त्या फलश्रुतीचं वर्णन करणारा हा अभंग आहे. ऐसा ठाव दिला देवे. अभंगावरती यथामती, यथावकाश, यथासमज, सात्विक, तात्विक, काहीसं वास्तविक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार अत्यंत देणं महत्त्वाचं आहे. कारणाशिवाय कार्य घडत नाही, म्हणून आमच्याकडे कार्यकारण भाव सिद्धांत सांगितला. ज्या अर्थी तुम्ही इथे सर्व आलात त्या अर्थी काहीतरी नैमित्तिक कार्यक्रम कारण घेऊन आलेला आहात. ते आजचं हे नैमित्तिक कीर्तन किम निमित्ताने आहे.
आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तरी पण सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. म्हणून आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय वैकुंठवासी राघोजी भाऊराव घुगे उर्फ नाईक. नाईक पदवी आहे का? कारण मी पहिल्यांदाच ऐकलं. आदरणीय बाबांना जाऊन आपल्यातून आज किती दिवस झाले? 18 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि त्यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचं हे हरिकीर्तन नाम ऋषी यज्ञ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या ऋषी यज्ञासाठी महाराष्ट्रातील पारमार्थातील सर्व सारस्वत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व माझ्यासाठी व्यक्तिगत आपण सर्व ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, वरिष्ठ आहात, विशिष्ट आहात, वशिष्ठ आहात. आपल्या सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो. गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी. मला नाव सर्वांचं आठवणार नाही म्हणून मी या 2-4 शब्दात सर्वांना घेतले. त्यामध्ये मृदुंगावरती ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे आमचे श्री हरिभक्तिपरायण सदाशिव महाराज कुट्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला वंदन करतो, नमस्कार करतो. तदनंतर आता जेवढे आठवतील तेवढे बरं का, मग बाकीच्याने मला क्षमा करा. तदनंतर परिसरातील सर्व आदरणीय भजनी मंडळी, त्यामध्ये आमचे गणेश महाराज जटाळे आहेत, विदर्भ गान कोकिळा, आपल्यालाही नमस्कार असतो. तदनंतर बाबा उपस्थित आहेत, ज्यांना बाबा शब्द शोभतो पण, आणि बाबा शब्दासारखं ज्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा आहे, अशा आदरणीय दिगंबर बाबा. बाबांच्या चरणावरती दंडवत करतो, नतमस्तक होतो. तदनंतर माऊली महाराज आहेत, ज्यांचं गाणं कोकिळेसारखं आहे, असे माऊली महाराज आपल्याला वंदन करतो. तदनंतर माझे मित्र, माझ्या शाळेतला मित्र, आम्ही दोघं एकाच बेंचवर बसायचो, असे आमचे अनंता महाराज सांगळे. तदनंतर इकडे गावातील भजनी मंडळी, श्री हरिभक्तिपरायण ज्यांच्या गावाला मी एक कीर्तन सेवा केली, मला नाव आठवणं, घुगे नाव आहे त्यांचं, हां सुरेश महाराज, हां सुरेश महाराज घुगे. आणि आदरणीय पंढरीनाथ महाराज आहेत. इकडे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण बाबाराव महाराज आहेत, तळणीकर महाराज जी आहेत. अन्यही सर्व आपण सर्वांना मला क्षमा करा, आपल्या सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो. जिंतूरकर आहेत या ठिकाणी, हिंगोलीकर तात्पुरते आहेत. म्हणजे आता तुम्ही हिंगोलीकर आम्ही म्हणायला हरकत नाही, थोडं हिंगोलीकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती वंदन करतो आणि सेवेला शुभारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आता शेवटी आमच्या आळंदीच्या नियमाप्रमाणे करू. आता हां हां ते आता तुम्ही सांगा, मी बोलतोय. आमच्या आळंदीच्या नियमाप्रमाणे हार घालू आपण. आदरणीय बाबांना जाऊन 18 दिवस पूर्ण झालेत. त्यांच्या पश्चात त्यांचा हा समग्र परिवार, या परिवाराच्या वतीने आजचा हा ऋषी यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. ऋषी यज्ञ म्हणजे पितरांच्या उद्धारासाठी, ऐका मला नाही लागत, पितरांच्या उद्धारासाठी पुत्रांनी जे शास्त्रविहित कर्म करावयाचे सांगितलेत शास्त्रकारांनी, त्यातला एक यज्ञ त्या 5 यज्ञेगी ऋषी यज्ञ करायला सांगितला. मी अगोदर न्यायशास्त्राचा श्लोक देतो आणि ते 5 यज्ञ, जसे 16 संस्कार सांगितले, देवाला 15 संस्कारच आहे, मानवाला 16 संस्कार आहेत. कारण देवाकडे मृत्यू हा संस्कार नाही आहे, तो मानवाकडे आहे. म्हणून तो 16 संस्कारामध्ये जे पुत्रांनी विहित कर्म, बोला ना, सांगतो मी बरोबर सर्व सांगतो. त्या 16 संस्कारामध्ये शेवटचा जो विधी असतो तो पुत्रांना करावयाचा असतो. कारण पितरांच्या पुनावाच्या नरकातून जे पितरांचा उद्धार करवितात त्याचंच नाव पुत्र असे म्हणतात. होय एकच पुत्र पोटी, हरिनामे उद्धरिले कुळकोटी, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त, ऐसा तो भगीरथ. भगीरथ राजाने भगीरथ प्रयत्न केले आणि पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा या मृत्यूलोकामध्ये
आणली आणि पूर्वजांचा उद्धार करविला. आपल्याला सर्व कथाभाग माहिती आहे असं समजून घेतो, मी नसला तरी समजून घेतो. तसं 5 यज्ञ पितरांच्या उद्धारासाठी पुत्रांनी करावायचे. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तदर्पणम, अग्निदेवो बलिर्भूतो, नृयज्ञ आतिथ्य पूजनम. हा न्यायशास्त्रातला श्लोक आहे. 5 यज्ञ करायचे पित्र गेल्यानंतर. आपले पिताजी, वडील, आई हे गेल्यानंतर शास्त्रकारांनी आपल्याला आदेश केला आहे की 5 यज्ञ करा, केलेच पाहिजे. आणि त्याच्यातला एक जरी कमी राहिला तरी आपल्या पितरांना पुढची गती प्राप्त करण्यासाठी आपल्यावरती जे ऋण आहे त्या ऋणातून आपण मुक्त होत नाही. त्यांची गती काय व्हायची ते होईल, पण आपल्याला जे आपल्याबद्दलची त्यांच्याबद्दलची जे आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि ते 5 यज्ञाच्या द्वारा व्यक्त करायचे, त्यातला एक यज्ञ कमी राहिला तर आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होत नाहीये. 5 यज्ञ: अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तदर्पणम, अग्निदेवो बलिर्भूतो, नृयज्ञ आतिथ्य पूजनम. असे 5 यज्ञ सांगितले. हे आपल्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा सांगितले. अग्निमुखी हवन न करील देवता. आता वाले ओव्या आपल्या. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरू न करील अतिथी. मग आस्था हातीचे सर्व जाईल. ज्ञानोबा म्हटले करावंच लागेल. नाही जर हे 5 यज्ञ आपण केले तर आपल्याला प्राप्त जे सुख आहे ते सुख सुद्धा आपल्याला सोडून जातील. पण आता पित्र आलेत ना, घालावेत कमीत कमी आपण, ज्याच्या त्याच्या वडिलाचे त्यांनी आहे ते सुख सुद्धा आपल्याला सोडून जातील. कसे जातील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. त्या कवठाच्या फळासारखं, नारळाच्या पानासारखं यायला पण लागलं, पण गेलं कधी ते कळणार पण नाही आपल्याला. आणि जे प्राप्त होणारे सुख आहेत ते सुद्धा तिष्ठत उभे राहतील. अप्राप्त ही लाहेल तिष्ठावया. म्हणून हे 5 यज्ञ करायचे. मला बाकीच्या यज्ञाचा विस्तार तुम्हाला ब्राह्मण देवतेने सांगितला असेल. माझ्याकडे जो यज्ञ दिला तो यज्ञ म्हणजे ऋषी यज्ञ. ऋषी यज्ञ या शब्दाचा अर्थ कथा, कीर्तन, प्रवचन, भजन याला ऋषी यज्ञ असं म्हणतात. आणि या ऋषी यज्ञासारखी साठी हे सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी बोलवलेले आहेत. मग भूतयज्ञ, गाईला घास, कुत्र्याला घास, कावळ्याला घास, हे असे 5 यज्ञ. देवयज्ञ जेव्हा पूजा आपण करतो ना गोड जेवणाची, त्याच्यामध्ये मग आपल्या कुळदेवचीची पूजा मांडावी लागते आणि पितरांची पूजा मांडावी लागते. आता मांडली असेल असं मी गृहीत धरतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या कुळाचार सुद्धा त्याच्यातून आपण त्याची शुद्धी करून घ्यायची. म्हणून तर आपल्याला 13वा झाल्यानंतर 14वा होद्या म्हणतात, 15वा होद्या, मग आपण भोजनाचा कार्यक्रम करू. का बरं? म्हणजे सुतक सुटत नाही. ते सुतक सुटत नाही म्हणजेच आपल्या कुळाचार केल्याशिवाय आपले कुळदेवतेचीही आपल्या घरातली शुद्धी होत नाहीये. म्हणून त्याच्यासाठी आपल्या कुळदेवतेची पूजा करायची. याला म्हणायचं देवयज्ञ. अध्यापनम ब्रह्मयज्ञ. दुसरा आहे अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु. हे शेवटी घेतो. पितृयज्ञस्तु, देवयज्ञ, भूतयज्ञ, गाईला घास, कुत्र्याला घास, कावळ्याला घास. देवयज्ञ, भूतयज्ञ, ऋषी यज्ञ. हे कथा, कीर्तन, प्रवचन. 4था आहे अतिथी यज्ञ. आता नंतर असेलच ना, आता नंतर आहेच महाप्रसादाची व्यवस्था. आणि 5वा आहे पितृयज्ञ. आणि तो पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडो दक्रिय. इथं सुद्धा वर्णन आलं त्याचं. आणि मग त्या पितरांच्या उद्धारासाठी मग ते पिंडदान सुद्धा करायचे आहे. असे 5 यज्ञ. त्या 5 यज्ञातला ऋषी यज्ञ माझ्याकडे आहे. आमचे माऊली महाराज ज्ञानदेव राघोजी घुगे आणि बाबाराव राघोजी घुगे हे 2 पुत्र आहेत. मला वाटते 2 का 3 मुली आहेत आणि 3 मुली आहेत. असे सर्व 5 पांडव आहेत. आणि मग एक नातू ज्याचं नाव आहे, जो तहसीलदार आहे, असा आमचा दीपक. बरोबर ना? दीपक. या सर्वांच्या वतीने आजचा हा कृतज्ञतेचा सोहळा या ठिकाणी आयोजित आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं मला अशक्य होतं, परंतु त्यांनी थोडासा बायपास केल्यामुळे मला हे शक्य झालं. त्यांनी पण थोडं 2-3 पावलं पुढे आले आणि मीही थोडा पुढे गेलो, मग हस्तमिलाप झाला आमचा. नाही तर मला त्या दिवशी शक्य नव्हतं, ज्या दिवशी तुम्ही म्हटला त्या दिवशी. मग आज मी आपलं वळंब्यात घेतलं करून दोन्ही पण.
आज मला संध्याकाळी कीर्तन आहे किहाळला कीर्तन आहे. फक्त मला प्रवास करायचा एवढंच होतं. नाही तसं काय नाही, मला वेळ असता तर मी किहाळला नसतं तरी आलो असतो. पण माझी तिकडे मजबुरी असेल तर मग मला नाही पण शक्य होत. मग आता कुणी नाराज झालं तरी त्याला नाविलाज आहे. मग कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कोई ना, छोडो बेकार की बातें फिर बीत ना जाए रे ना. आम्हाला काय तुम्हाला वाटतं का आमचं साधं जीवन आहे का? आमचं म्हणजे कात्रीतलं जीवन आहे. लोकाच्या मनासारखं वागलं तर आम्ही चांगले, लोकाच्या मनाच्या विरुद्ध गेले ते नाही. आता जरा धोरणात नाही राहिली. तुम्ही धोरणातून गेलेले आहेत पहिली, आम्ही धोरणातच आहे. नाही म्हणले ते शिष्ट झाले, शिष्ट नाही आहे. आमचा जो शिस्तीतला व्यवसाय आहे तिकडं गुरु परंपरेचा तो आम्हाला सांभाळावाच लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल मला बरंच काही कानावर येतं पण ते मी काही बोलत नाही कुठं. मला कळतं कारण आम्हाला बरेच काय ऐकायला येत असतं, परंतु त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. नाही कान तये ठाई, नाही काय जे सहज शक्य होतं ते करण्यासाठी अवश्य नम्रतेने हजर आहे बरं का. म्हणून आणि तसं आमचा घरचाच. आता गुगे म्हणल्यावर मग मला यावंच लागेल ना. आता असा पण एक हक्क, पण ते खरं दीपकने माझ्यावर बंधन घातलं आणि मग मला येणं या ठिकाणी आनंद पण वाटला. आलो आदरणीय राघोजी मामा. मी जेव्हा लहानपणी इथे भजन करायला येत होतो तेव्हा ते आपले सर्वांचं म्हणून झाल्यावर कोणी म्हणायला दिलं तर म्हणायचे बिचारे, बरोबर का? हे आमचे जेवढे होते ना बाकीचे, यांचं म्हणून झाल्यावर मग त्यांना ते दिला तर ते एक आणि ते एक पुढे तेव्हा ते एक बाबा त्यांचा परफेक्ट अभंग. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत, बरोबर का? ही चाल पुन्हा काय भक्तीच्या त्या वाटा हरी हरी काय अशा आदरणीय मला वाटतं गीते मामा आहेत. मग आमचे संजय रावचे वडील भाऊ असतील, खंडू बाबा असतील, या सर्व बुजुर्ग मंडळींनी गावचं भजन जोपासलं आणि नंतर या पिढीच्या हस्ते हातामध्ये सोपून दिलं. मग त्याच्यामध्ये गणेश काका असतील आणि हे बाकीचे सर्व भजनी मंडळी, मग त्यांच्या थ्रू आता चालू आहे. किती भजने आहेत मला नाही सांगता यायचं, पण चालू आहे ती सर्व परंपरा. अशा त्या भजने मंडळीपैकी एक म्हणजे आमचे राघोजी मामा. त्यांनी खूप दिवस या भजनामध्ये सहयोग घेतला, सहभाग घेतला आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. आणि मला वाटतं यांच्याकडे भजन जे आलं ते त्याच परंपरेने आलं. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा उपवास पारणे, राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. मग परमार्थिक माणसासाठी हे ऋषी यज्ञ करणं अत्यंत अगत्याचे असतात. आपण तो सुंदर असा ऋषी यज्ञ आयोजित केला त्याबद्दल परिवाराला धन्यवाद देतो आणि मामांना बाबांना भावांजली अर्पण करण्यासाठी या अभंगावरती थोडंसं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जीवनभर जे आपण भगवंताची भक्ती केली, ऐका, जीवनभर आपण जी भगवंताची भक्ती केली, आराधना केली, उपासना केली, सेवा केली, त्या भक्तीची फलश्रुती आपल्याला काय मिळाली त्या फलश्रुतीचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. ऐसा ठाव दिला देवे. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन हे समग्र भक्तीला वाहिलेलं जीवन. तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये भक्तीचा आचार आणि भक्तीचा प्रचार या दोन गोष्टी सोडून दुसरं काही केलं नाही. धंदाही केला नाही आणि जोडधंदाही केला नाही. भक्ती एक भक्तीन भक्ती दोन्ही भक्ती. राऊत बाबा हे त्यांचं वाक्य. भक्ती एक भक्तीन भक्ती दोन्ही भक्ती. दुसरं काही केलं नाही. प्रमाण देऊ अनिक काही नेनोबा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन. बरं अजून विषय येतो त्यांचा, सरळ का पुढे म्हणू आपण, विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समी प्रिया अनिकेत स्थिरमती भक्तिमान्यो प्रियो नरहा. या गीतेतल्या श्लोकाच्या न्यायाने तुकोबारायचा परमार्थाचा परिभाग सुरू झाला. मग ती भक्ती तीन अंगाने तुकोबारायची होती. एक
पंढरीची वारी आहे माझी घरी, अनिक न करी तीर्थव्रत एक. मी प्रमाण देणारा विस्तार नाही करणार. नंबर 2 व्रत एकादशी करीन उपवासी 2. आणि नंबर 3 गायीन अहर्निशी मुखी नाम. त्रिसूत्रात्मक तुकोबाऱ्याची भक्ती होती. तुकोबाऱ्याने त्या भक्तीचा आचार केला आणि मग नंतर प्रचारही केला. पण प्रचार करण्यापूर्वी अगोदर आचार केला. किती आचार केला त्या भक्तीचा? रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. आता तुम्हाला लय म्हणायची इच्छा पण थांबा थोडंसं. दिन रजनी हाची धंदा. कोणता हा? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. डे नाईट भक्ती केली तुकोबारांनी. दिन रजनी, रजनी म्हणजे पलीकडे गल्लीतली नाही, रजनी म्हणजे रात्र. रात्रंदिवस डे नाईट. आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी. बरं बघू मी पण. गोविंद त्या मनी बैसलासे. रात्रंदिवस समर्पण भक्तीला केलं तुकोबारायने. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग या मंत्राचा जय घोष तुकोबारायने केला. तुकोबारायचं जसं जसं भक्तीचा आचार वाढत गेला आणि भक्तीचा आचार वाढला आणि त्या भक्तीच्या आचाराने तुकोबारायची प्रसिद्धीही वाढत गेली. पण जशी प्रसिद्धी वाढायला लागली तसे विरोधक सुद्धा वाढायला लागले. प्रसिद्धी झाल्यावरच विरोधक वाढतात. काय आंबट आंब्याला कोणी दगड मारत नाही. तुम्ही बघा रोडच्या कडेला किती आंबे असतात. गाडी धडकून एखादा जर वरचा फाळा लागला आणि एखादा आंबा पडला तरच कोणी ते पण घेत नाही. कोणी का घेत नाही? गोड आहे म्हणून, आंबट आहे म्हणून. आंबट झाडाला कोणी दगड मारत नाही. ज्याचा आंबा झाडाचा मधुर आहे, ज्याला गोड फळं आहेत, त्याला लोक दगड मारतात नाही. मग रात्रीला जाऊन चोरून आणतात. ते का फळ गोड आहे, ते फळ गोड आहे. एक वाक्य आहे का, आपल्याला आपला विरोध वाढायला लागला ना, आपण पण समजून घ्यायचं आपण काहीतरी विशेष झालो. आपली विषय आपण पण आपल्या पाठीवर अशी थाप मारून घ्यायची. आपली ज्या आरती चर्चा चालली त्या आरती हम भी कुछ है विठ्ठल विठ्ठल. तसं तुकाराम महाराजाची कीर्ती वाढली आणि मग तुकोबारायची प्रसिद्धी वाढली की तुकोबारायचे विरोधक सुद्धा वाढत गेले. तुकाराम महाराजाची मला विस्तार नाही सांगायचं. मैपती महाराजांनी अख्खं चरित्र लिहिलं, मला फक्त अभ्यंगात प्रवेश करायचा आहे. मैपती महाराज म्हणतात तुकोबारायचे विरोधक त्या काळी इतके वाढले की तुकोबारायला गावच्या बाहेर काढून देण्यापर्यंतची वेळ आणली. यांनी पाटलाकडे तक्रार केली. आपल्या गावचे पाटील तेव्हा सुद्धा पाटलाकडे तक्रार केली. पाटील, आम्ही ठरवले सर्व गावकऱ्यांनी. काय ठरवलं? एक तर तुकाराम बुवा राहतील, नाही तर मग आम्ही राहू. काय झालं?
रात्रंदिवस टाळ कुटत बसतात म्हणजे आम्हाला झोपा सुद्धा लागू देत नाही. तेव्हा तुकाराम महाराजाला म्हणजे उत्तमराव तुम्हाला म्हटलं कुणी तर वाईट वाटायचं काय कारण तुम्हाला कळतं ना मला काय म्हणायचं ते म्हणतच असतात लोक माणसं. तुकाराम महाराज ते टाळ कुटत बसतात आम्हाला झोपा सुद्धा लागू देत नाही. तुकोबारायाला बोलवलं. तुकोबाराया काय पाटील गावात राहायचंय हा राहायचंय मग गावात राहायचं असेल तर तुमचं भजन बंद करा आणि भजन बंद नाही केलं तर तुम्हाला गावच्या बाहेर काढून दिल्या जाईल. परिणामी तुकोबारायाला गावच्या बाहेर काढून देण्याचा प्रयत्न झाला. उपला पाटील तुकोबारायाला त्याच काळामध्ये दुष्काळही पडला. दुष्काळे अटीला द्रव्यनेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली पण तरीही भक्तीचा आचार सोडला नाही. इतकी भक्ती केली हा. कारण त्या भक्तीचं फल सांगायचं आहे मला. त्या भक्तीची फलश्रुती सांगायची. मग भक्ती किती केली ते ऐकून घ्या. त्यांची पत्नी मेली तरी त्यांनी भजन बंद केलं नाही आहे. तुकोबारायाचं कीर्तन चालू होतं. एक तिरस्तग्रस्त आला आणि त्याने सांगितलं तुकोबाराया भजन बंद करा कीर्तन बंद करा. का तुमची पत्नी वारली भार्या वारली अर्धांगिनी वारली बायको वारली हे सर्व एकच आहे बरं. तुमची पत्नी वारली भार्या वारली. तुकोबाराया म्हणले अरे ती वारली म्हणजे भजन बंद करायचं असतं का. मेली तर मेली बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. पण हे मी तेव्हाच्या तुकाराम महाराजाचं सांगतोय आताच्या नाही. आता जर एखाद्या बुवाचं कीर्तन चालू असतं त्याला जर म्हणलं हो बुवा अय आबप महाराज अहो तुमची पत्नी मेली बायको मेली मेली फार घोंगडी घेऊन जाईल तिला घेऊन जायसाठी. हा कधी कधी लय खूप आनंद कधी कधी आश्चर्य वाटतं. लोक सहज म्हणून जातात. ती महाराज म्हणजे तुकाराम महाराजासारखे तुकाराम महाराज पुन्हा नच पुनरावृत्तीम पुन्हा ऐसे कोणी होणे नाही. हे तुकाराम महाराज एकम अद्वितीय एकम अद्वितीय. आता ठीक आहे तुम्ही म्हणताय तो भाग वेगळा आहे पण पुन्हा तुकाराम महाराज होणे नाही. धन्य नवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिएला भाग्य आम्ही तुका देखिएला. धन्य नवीन इहलोकी लोका धन्य नवीन इहलोकी लोका धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य नवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. मग ती धन्यता फक्त तुकोबारायाला बाकी कुणाला धन्यता दिलेली